नमस्कार. एक पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे 1 वाटी पाणी आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर, आणखीन कढीपत्त्याची मी एक 10-12 पाने कापली आहेत आणि ती टाकून घ्यायची आहेत. नंतर ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची आहे, पाव चमचा. हळद टाकून झाली की पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण बारीक रवा आहे तो ह्याच्यात टाकायचा आहे 1 वाटी. आता हा रवा टाकून झाला की एका हाताने आपण हलवायचा आहे आणि पटापट रवा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. हा रवा चांगला ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतला की नंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून झालं की नंतर त्याला वाफ आणून द्यायची. 5 मिनटं वाफ आणायची आहे. तर चांगलं पहिलं हलवून सगळ्या गाठी त्याच्या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्याला वाफ आली की नंतर मग आपण खाली उतरवून आपण दुसऱ्या एका वाडग्यामध्ये हे आपण सगळं एकजीव करून मळून घेणार आहोत. हे बघा सगळ्या गाठी त्याच्या मोडून आपण हे चांगलं एकजीव करून चांगला गोळा मळून घ्यायचा. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून झालं की चांगला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. बघा गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने करायचं आहे. हाताने नाही तर भाजेल हात, कारण हे मिश्रण खूप गरम आहे. आता हे एक गाजर किसून घेतलं आहे आणि माझ्याकडे थोडा कोबी होता तर कोबी पण कापलेला आहे. आणि गाजर, कोबी आणि शिमला मिर्च, 1 शिमला मिरची. आता हा 1 कांदा कापलेला आहे. त्याच पॅनमध्ये आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. नंतर ही आपली कापलेली शिमला मिर्च आहे ती टाकून घ्यायची, बारीक कापायची आहे. ती कापून झाली की ज्या भाज्या आहेत कोबी आणि गाजर ते आपण टाकून चांगलं परतून घ्यायचं. हे बघा आता हे चांगलं परतून घेतलं की नंतर यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडेसे मी मिक्स हर्ब्स टाकले आहेत. आता कापलेली कोथिंबीर टाकायची आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमचा शेजवान चटणी टाकली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपला घरचा मसालाही टाकू शकता. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं सगळं आणि त्याच्यामध्ये हे घरचं पनीर आहे, घरात बनवलेलं. मग ते पनीर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये किसून घेणार आहोत, कारण मस्त असं क्रीमी टेक्स्चर यायला. आता ह्याच्यामध्ये पनीर किसून ह्याची पारी करून घ्यायची आहे. एक गोळा घेऊन हे बघा अशी पारी करून झाली की असं मध्ये त्याच्या सारण टाकून घ्यायचं आपण आणि असं त्याचा फोल्ड करून घ्यायचं असं अर्धं. हे बघा असं. आता असं फोल्ड करून झालं की नंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये आपण चाळण ठेवून हे आपण त्याच्यामध्ये वाफवून घेणार आहोत. 5 मिनटे वाफवून घेतले की झाले आपला नाश्ता तयार आहे. हे जेवणालाही खाऊ शकता आणि नाश्त्यालाही खाऊ शकता. दुपारी रात्री कधीही खाऊ शकता. मुलं पण बोर नाही होणार आणि खाण्याला पण मऊसूत झाले आहेत, तर मुलांना पण मजा येईल खाण्याला आणि मोठ्यांनाही. तर तुम्हीही एकदा करून बघा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.